व्यासपीठावरती यावं। यानंतर एक दमदार उद्योजक आदरणीय सचिन शेठ दुर्गे साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। मी दादांना विनंती करतो की आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करावा। सर्व ग्रामस्थ आसरेवाडीकरांना मी विनंती करतो की आपण सगळ्यांच्या शुभ हस्ते एक डॅशिंग व्यक्तिमत्व, खूप चांगली पर्सनॅलिटी, त्याचबरोबरीने दमदार उद्योजक म्हणून ज्यांची अगदी ओळख आहे, भोकरपाडा गावातील एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय सचिनभाई दुर्गे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। अनिकेत दादा निकम यांचे पिताश्री उल्हासजी निकम साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। यानंतर महेशजी तवले यांना मी विनंती करतोय की आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा। तीन धावा आहेत धाव फलकावरती। महेशजी तवले यांचा सन्मान या ठिकाणी होत असताना यानंतर रमेश भुईर यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्यांचाही सन्मान झालेला आहे, त्यांचंही आपण स्वागत। स्ट्रेट हिट, चौकार येतोय। बबुल राऊतनं अखेर खूप कालावधीनंतर आपल्या बॅटचा मुखडा ओपन केला आणि ठोकला आहे लॉंगॉन आणि लॉंगऑफच्या मधून एक देखणा चौकार। यानंतर हरिभक्त परायण राजेंद्र बाबा दळवी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी बाबांना विनंती करतो की आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा। आज अजिंक्य भाऊड या ठिकाणी काही कारणास्तव आलेले नाही आहेत, पण सगळी जबाबदारी आता माझ्यावरती असेल। मी नक्कीच आमंत्रित करतोय कृष्णा गायकर सर यांना। की कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण यायचं आहे। या दरम्यान राम राऊत यांचं आगमन झालेलं आहे, सोयरेत त्यांचंही स्वागत असेल। जाऊया मॅचच्या दिशेने। या मॅचमध्ये काय घडेल पहिल्या इनिंगमध्ये ऐकवतील आदरणीय कृष्णा गायकर सर। धन्यवाद अंकिन सर। वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषक 2025चा हा पर्व या क्रिकेटच्या माध्यमातून तमाम क्रिकेट रसिकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं मी KG पोंजेकर मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो तुम्हाला ऐतिहासिक मैदानावर। तर मॅच आपण पाहू शकाल खाणे आंबिवलीच्या अगेन्स्ट खेळतोय लाडोली संघ। टॉस जिंकला आहे खाणे आंबिवली संघाने आणि प्रथम बॉलिंग करण्याचा हा निर्णय। पहिला षटक संपलाय, पहिल्या षटक धावा टोटल 9 धावा 1 बाद 9 अशी अवस्था पाहू शकाल मैदानात। व्यासपीठावर सन्माननीय आदरणीय हतीश माळसुरे, दुसरे आमचे प्रमुख पाहुणे सचिनजी दुर्गे साहेब, खऱ्या अर्थाने समाजसेवेचे कठीण असे वैकल्य ज्यांनी सहजरित्या पेललं, समर्थपणे पार पाडलं, त्या समाजसेवकांच्या अग्रगणावरचं नाव, त्या समाजसेवकांच्या यादीतील आणि नामांकित पलेक्रमांचं स्थान आदरणीय सचिन शेठ दुर्गे यांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो सहर्ष स्वागत। कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मन मोठं असावं लागतं। असे कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असणारे आमचे आदरणीय हतीश शेठ माळसुरे यांचं देखील आम्ही करतो सहर्ष स्वागत। जाऊया मैदानावर। एक षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या धावफलकावर टोटल 1 बाद 9 नाही ना, बिन बाद 9 अशी दमदार सुरुवात। बॉलिंग मार्कवर कॅमेरा इंटच्या बाजूने अनिरुद्ध सोनावणे मागील सामन्यातील हिरो राईट टाइम उर्द मारा। पहिला बॉल क्रॉस द लाईन, व्हॉट शॉट, बॉल जाईल सीमा रेषेवर, येतोय खणखणीत चौकार। सुरेख फटका
केतन काळेकर याच्या बॅटमधून आलाय चौकार. 4 षटकांचा हा सामना आहे. 4 षटकामध्ये चांगलं टार्गेट सेट करायचं आहे. टॉस जिंकलाय खाणे आंबिवली संघाने. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल हवेमध्ये आहे. कॅच इटचा कॉल. बॉल जाईल सीमा रेषे बाहेर. अनदर 6. एक्सलंट विकेट. 6. अनिरुद्ध याच्या पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार. काटेकी टक्कर, बिग फाईट मॅच. टोटल धावसंख्या धावपलकर पाहू शकाल आपण. बिनबाद 19. दमदार सुरुवात. अनिरुद्ध पुन्हा एकदा कॅमेरा इनच्या बाजूने राईट हँड ओर द मारा करतोय. प्रेशर दडपर वाढलाय आता खाणे आंबिवली संघासमोर. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल जाईल शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेने. फाईन डिसिजन ट्रायबल होतो. बॉल अडवणार, उचलणार. तत्पूर्वी चांगली थ्रो आहे. 2 धावा सहज पूर्ण. या 2 धाव्यांच्या वतीने टोटल धावसंख्या धावपलकावर 21 धावा. 21 विदाउट लॉस. पुन्हा एकदा केतन तयार होतोय. खेळणी सज्ज होतोय. फुल करण्याचा प्रयत्न. बॉल जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसरी धावण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेच्या वतीने टोटल धावसंख्या धावपलकावर 22. 22 धावा धावपलकावर. टॉस जिंकलाय खाणे आंबिवली संघाने. प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय आणि बॅटिंग करताना मात्र केतन आणि दुसरा फलंदाज बबुल राऊत यांनी आक्रमण चढवलंय गोलंदाजावर. अतिशय मोठी स्पर्धा आहे. वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशंत खोपकर स्मृती चषक 2025चा हा पर्व. पुन्हा एकदा हा बॉल थोडासा डाव्या एसटीच्या बाहेर पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. अभ्यंतर धावसंख्येत भर पडते. एकूण धावसंख्या धावपलकावर बिनबाद 23. दमदार सुरुवात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. हा बॉल क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चुकीचा ठरणार का इथे. मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2 धावा. या 2 धाव्यांच्या वतीने एकूण धावसंख्या धावपलकर पाहू शकाल आपण. लाडुली संघाची प्रथम फलंदाजी करताना 25 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा मंचावर प्रफुल्लजी मते साहेब आहेत. त्यांचं देखील आम्ही करतो मनपूर्वक स्वागत. कसरखंड म्हटलं तर आपण आठवतो आपल्याला हरिभक्त पारायण हरिभाऊ भागा पाटील स्मृती चषक नंबर 1 ची स्पर्धा आपण पाहिली आपण. हा बॉल क्रॉस लाईन. व्हॉट शॉट. बॉल जाईल सीमा रेषेवर. येतोय पुन्हा एकदा दमदार चौकार. एकोणतीस धावा धावपलकावर. अनिरुद्ध पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल षटकार, नंतर 2-1 वाईड आणि शेवटच्या बॉलरला चौकार. एकूण धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या धावपलकर आहे ती 29 धावा. धावपलकावर. लाडिवली यांच्या अगेन्स्ट खेळतोय खाणे आंबिवली. टॉस जिंकला खाणे आंबिवली संघाने. आतापर्यंत 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपलकर टोटल 29 धावा धावपलकावर. नितेश गोपाळे नवीन हा बॉलर येतोय. NH4 नॅशनल हायवे मुंबई पुणे हायवे इंडच्या बाजूने राईट हँड उर्द मारा करतोय नितेश गोपाळे. स्ट्राईकवर केतन. ओव्हरपिच बॉल मारण्याचा प्रयत्न केला. थोडासा फुटवर्कचा वापर कमी. डॉट बॉल आलाय. धावसंख्या टोटल आहे ते 29 धावा धावपलकावर. फिल्डिंग व्यूहरचना जर पाहिली तर आपण बॅकवर्ड शॉट लेग आहे, फर्स्ट स्लिप आहे, गल्लीमध्ये आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री, लॉंग ऑन बाउंड्री, स्क्वेअर लेग बाउंड्री. चांगलं क्षेत्र सजवलंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल मिड विकेटच्या दिशेने ट्रायबल्स होतो. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थोडी खराब फिल्डिंग पाहू शकाल आपण त्या
मिड विकेटच्या दिशेने 2 धावा सहज पूर्ण करतो केतन. या 2 धाब्यांच्या वतीने टोटल धावसंख्या धावफलकावर आहे ती 31 धावा धावफलकावर. 4 षटकांचा हा खेळ आहे. 50 किंवा 60 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. अशा वेळी केतन यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. चांगली फलंदाजी करतो. आतापर्यंत एक षटकार, एक चौकाच्या सहाय्याने चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हा कुठ्याप्याचा बॉल हवेमध्ये, कॅच इटचा कॉल. स्वतः गोलंदाज येतोय बॉल खाली, कॅच ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप झाला. एकूण धावसंख्या टोटल 32 धावा. सुवर्ण संधी होती. हा कॅच जर पकडला असता तर कदाचित कमबॅक केलं असतं, कारण केतनने आतापर्यंत एक षटकार एक चौकारच्या सहाय्याने भरपूर धावा जमवल्यात. कारण जर विचार केला केतन सारखा हा फलंदाज बाद झाला असता तर येणारा फलंदाज दबाव आला असता, पण इथे मात्र कॅच ड्रॉप झाले आणि परिणाम एक धाव. सिंगलने टोटल 32 धावा धावफलकावर. गोपाळ तयार, पण राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. हा बॉल बॅटची एज घेतले, कडा घेतले. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एकच धाव. एका धावेच्या वतीने टोटल धावसंख्या धावफलकावर 33 धावा. लाडवली 33 धावा चांगली धावसंख्या म्हणता येईल. आपण पहिली मॅच पाहिली आजच्या दिवसातील पोंजे विरुद्ध भातान संघाने 4 ओव्हरमध्ये 75 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. ते टार्गेट पेलवताना अक्षरशः दमछाक पाहिली पोंजे संघाची. दुसरा सामना पाहिला आपण खाणे आंबिवली संघाने चांगली फलंदाजी केली, जोरावर सामना जिंकला होता. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. बॉल जाईल फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. पुन्हा येतोय दर्जेदार चौकार. 37 धावा धावफलकावर. दोघांमध्ये पार्टनरशिप पाहिजे झाली तर आतापर्यंत 37 धावांची मोठी पार्टनरशिप पाहायला मिळते पहिल्या विकेटसाठी. केतन बबलू चांगला खेळ दाखवतोय. केतन बबूल चांगला खेळ दाखवतोय. पुन्हा एकदा केतन तयार. सिलिमिड आपला हा झेल सुटलाय, पुन्हा ड्रॉप झालाय. घर फिरले घरचे वाशे फिरतात अशी अवस्था पाहायला मिळते मैदानात. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाब्यांच्या वतीने एकूण टोटल धावसंख्या धावफलकावर पाहू शकाल आपण 39 धावा. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावर धावा आहेत त्या 39. पाणी घेऊन जायचे मैदानावर. खऱ्या अर्थाने वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषक 2025चा हा पर्व या क्रिकेटच्या माध्यमातून व्यासपीठावर जे पाहुणे आहेत, प्रमुख अतिथी आहेत, त्यांचा आम्ही करतो सहर्ष स्वागत. आजची ही शेवटचा हा दिवस आहे. सुपर 5 मधले संघ सर्व असणार आहेत. व्यासपीठावर पाहुण्यांची मांद्याली आलेली प्रफुल्लजी मते साहेब, अतिश मालुसुरे, सचिन दुर्गे, उद्योगपती भोकरपाडा, सर्व पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. जर विचार केला या स्पर्धेचा आता शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी 5 संघ हे टॉप 5 मध्ये आहेत आणि आता मात्र ही लढत चालू आहे, ही बिग फाईट चालू आहे. ते आपण लाडवली यांच्या अगेन्स्ट खेळतो खाणे आंबिवली संघ. दोन्ही संघ या पंचकृषीतील बराडे संघात दोन्ही संघात दिग्गज खेळाडू आहेत. काटेकी टक्कर बिग फाईट मॅच आहे. करो या मरो असणार दोन्ही संघासाठी, कारण अतिशय महत्त्वाची मॅच आहे. प्रेक्षकच कमी आहेत थोडे. सोमवारचा दिवस आहे, काल सुट्टी होती, रविवारचा दिवस होता, भरपूर प्रेक्षक होते, पण आज सर्व कामावर गेल्यामुळे संध्याकाळच्या सत्रात प्रेक्षक नक्कीच येतील. धावसंख्या टोटल 39 धावा धावफलकावर. 18 बॉलचा खेळ संपलाय. 3 ओव्हर्स संपुष्टात आले. धावा आहेत त्या 39. शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज दत्ता खाणे तयार. अनुभवी गोलंदाज आहे, बरेच वेळेला एखादी सामने जिंकून दिलेत. कॅमेरा इंडच्या बाजूने राईट आर्म राऊंड मारा करतोय. पहिला बॉल चांगला फटका आहे. बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा सहज पूर्ण झाल्या. त्या 2 धाब्यांच्या वतीने एकूण धावसंख्या धावफलकावर 41 धावा. 50-55 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे, कारण समोर संघ आहे खाणे आंबिवली संघ. फिल्डिंग व्यूहरचना आपण पुन्हा एकदा पाहू शकाल. बॅकवर्ड शॉर्ट लेग आहे, फर्स्ट स्लिप आहे, शॉर्ट पॉईंटला आहे, डीप एक्स्ट्रा कोअर बाउंड्री आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे, मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. दत्ता खाणे पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड मारतो कॅमेरा इंडच्या बाजूने. समोर फलंदाज बबूल तयार. हा बॉल
स्पंज केला. स्क्वेअर कटचा हा फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका होऊ शकतो, पण फेकी चांगली होती. पण इथे मात्र थोडीशी गलती केली, चुकी केली आणि चुकीचा परिणाम आणखी एक धाव. 2 धावा. या 2 धाब्यांच्या वतीने टोटल धावसंख्या धावपलकावर पाहू शकाल आपण 43 धावा. बिनबाद 43. दमदार सुरुवात. टॉस हारला. प्रथम बॅटिंग करताना मात्र बबूल आणि केतन यांनी आक्रमण चढवलं आणि धावसंख्या वाढवली. आत्तापर्यंत शेवटचा षटक प्रोग्रेस असताना धावसंख्या टोटल 43 धावा. हा बॉल अति वेगवान बॉल हाताला उजव्या इष्टीला थोडासा बाहेर होता. त्यांनी जाणलं, ओळखलंय बबूल चांगले मोठे मोठे फटके घेतो. अशा वेळी बॉल थोडा ऑप्शनच्या बाहेर ठेवायचा आणि सक्सेसफुल ठरलाय. हा बॉल इज डॉट. एकूण धावसंख्या टोटल 43 धावा. बिनबाद 43. लाडोली संघ चांगला खेळ दाखवतोय. गरज आहे ती 50-55 धावा जमवण्याची. पुन्हा एकदा दत्ता खाणे राईट हँड राऊंड मारा करतो. स्टाईलला बबूल तयार. ओ चांगला बॉल. हाती उंचावरून फटका आहे. बॉल जाईल सीमा रेषेबाहेर येतोय. आणखीन एक दर्जर माइटी हिट 6. 49 धावा धावपलकावर. जे टार्गेट ठेवायचं होतं त्या दिशेने वाटचाल करतोय लाडुली संघ. बबूलच्या बॅटमधून येतोय एक उत्तुंग माहिती हिट 6. 49 धावा धावपलकार. पुन्हा एकदा दत्ता खाणे तयार. थोडा प्रेशर दडपणाखाली आहे, कारण बबूलने आक्रमण चढवलंय. फुलटॉस बॉल. पुल करण्याचा प्रयत्न. कॅच इटचा कॉल आणि हा कॅच पकडलाय. फलंदाज बॅक टू द डगआउट. 49 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली बबूल आणि केतन ह्या जोडीने, सलामीच्या जोडीने. न्यू बॅटर क्रमांक 3चा बॅटर जयवंत. पहिला बॉल 2 धावा, नंतर 2 धावा. तिसरा बॉल डॉट. चौथ्या बॉल षटकर आणि 5व्या बॉल विकेट्स. शेवटचा बॉल. दत्ता खाणे तयार. न्यू बॅट्समन जयवंत तयार. राईट हँड राऊंड मारा करतो जयवंत. उजव्याचा आक्रमक फलंदाज. ओ ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न केला. पंचाकडे जोरदार अपील. एक धाव पूर्ण. खराब फिल्डिंग पाहू शकाल आपण. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या शेवटच्या बॉलवर धावा आहेत टोटल 2. एकूण धावसंख्या. पहिला सत्र समाप्त झालाय. पहिला सत्र समाप्त झाला. एकूण धावसंख्या टोटल 51 धावा. येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 52 धावांचं टार्गेट आहे. पुन्हा एकदा प्रफुल्ल सर आपलं मनपूर्वक स्वागत. टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठा खेळाडू आहे. नाईट टुर्नामेंट चांगली कामगिरी केली होती आणि पनवेल पंचकृषीतील एक दमदार नेतृत्व असणारे आमचे मार्गदर्शक, आमचे परममित्र अतिश शेठ माळसूर यांचं देखील या ठिकाणून ते रवाना होतात. व्यासपीठावर उद्योगपती तथा कार्यसम्राट सन्माननीय आदरणीय सचिन दुर्गे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे, स्वागत झालेलं आहे. सर्वांचं आम्ही करतो मनपूर्वक स्वागत. सन्माननीय आदरणीय संदीप शेठ मस्कर यांच्याकडून जे आपण उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांची सायकल आहे ना, ती देणारे आमचे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही करतो मनपूर्वक स्वागत. या साहेब आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो सहर्ष स्वागत. नाव लिहून ठेवू. पहिला सत्र समाप्त झालाय. 24 बॉल आणि 52 धावांचं टार्गेट आहे. ते टार्गेट मिळवताना खाण्यालेवी संघाला आक्रमण चढवावं लागेल. मागील सामन्यामध्ये अनिरुद्ध चांगली बॅटिंग केली होती, तसेच बॅटिंग करावं लागेल ह्या सामन्यामध्ये. प्रथम पारितोषिक 70,000, द्वितीय पारितोषिक 35,000, तृतीय पारितोषिक 17,500, चतुर्थ पारितोषिक 17,500, पाचवे पारितोषिक आहे 17,500. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज सायकल आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चांगले सूज आहेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV आहे. जाऊया मैदानावर. बॉल शिल्लक आहेत 24 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 52 धाव्यांची.
अतिशय चांगलासा ग्राउंड श्री भरत विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ खोपकर स्मृती 2025चा हा पर्व कोण आज अंतिम फेरी गाठणार सर्वांच्या नजर लागल्यात. ट्वेंटी 24 लाईव्ह इव्हेंट्स द्वारे हे सामने आपण घर प्रत्यक्ष पाहू शकतो. येणारे बॉल शिल्लक आहेत 24 आणि जिंकण्यासाठी 52 धावांची गरज असणार आहे खाणे आंबिवली संघाला. जर ह्या मॅचचा विचार केला तर केतन 25 धावांची धुव्वाधार खेळी गेली. 2 चौकार 1 षटकार चांगला खेळ दाखवला. बबुल 1 षटकार 1 चौकार 23 धावांची गुणवान खेळी केली. जयवंत शेवटच्या एका बॉलावर 2 धावा घेतल्या आणि टार्गेट ठेवलंय ते 52 धावांचं. पार्टनरशिप पाहायची झाली तर खऱ्या अर्थाने 49 धावांची चांगली पार्टनरशिप पाहू शकाल आपण पहिले सलामीच्या जोडीची. एकनाथ खाणे आणि अनिरुद्ध ही सलामी जोडी मैदानात. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे. बऱ्याच वेळा एखादी सामने जिंकून दिलेत अशी ही जोडी मैदानात. 24 बॉल आणि 52 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट पिळवताना आता चौकार षटकांची आतिषबाजी करावी लागेल दुसऱ्या सत्रामध्ये ती खाणे आंबिवली संघाला. पहिला षटक हा पॉवर प्लेचा असणार आहे. सुवर्ण संधी असते फलंदाजाला धावा जमवण्याची. प्रत्येक षटकामागे 13.00 ची सरासरी राखावी लागेल. जर खेळपट्टीवर थांबला धावा होतील कारण आपण पाहिलं ह्या खेळपट्टीवर 75-80 धावा सुद्धा झालेत. चांगला खेळ करावा लागेल अनिरुद्ध आणि एकनाथ खाणे यांना. स्ट्राईकला आहे एक आक्रमक ज्याच्या नावाने संघ गणला जातो तो खाणे आंबिवली संघाचा बाहुबली अनिरुद्ध खाणे. बॉलिंग मार्कवर तयार आहे कुणाल कारलेकर. कुणाल तयार. राईट हँड ओव्हर द मारा करतो. स्ट्राईकला एक आक्रमक क्रिकेटचा बाहुबली टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा खेळाडू अनिरुद्ध. 24 बॉल 52 धावा जमवायच्या आहेत. पहिलाच बॉल स्टेअर केलाय बॉलला. पॉइंटला बॉल अडवणार उचलणार 1 धाव सहज पूर्ण करतो. एका धाब्याच्या वतीने टोटल धावसंख्या धावफलकावर बिनबाद एक दमदार सुरुवात. आता समीकरण पाहायचं झालं तर बॉल शिल्लक आहेत 23 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ते 51 धाव्यांची. कुणाल पुन्हा एकदा तयार. NH4 नॅशनल हायवेच्या बाजूने. स्ट्राईकला एकनाथ तयार. हा बॉल व्हॉट डिलिव्हरी सुपर डिलिव्हरी. गुडलेस वॉटर बॉल पडला. थोडीशी उंची घेतली. बाकीची कामगिरी चौक बजलं कीपरने. बॉल डॉट. समीकरण पाहिजे झालं तर 22 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 51 धाव्यांची गरज असणार आहे. काटेकी टक्कर बिग फाईट मॅच. दोन्ही संघासाठी ही मॅच अतिशय महत्त्वाची असणार आहे. पुन्हा एकदा कुणाल कारलेकर तयार. राईट हँड उर्दू मार्ग स्ट्राईकला एकनाथ खाणे तयार. बॅकफुट गेला पंच करण्याचा विचार. पंचांकडे जोरदार अपील. पंचांनी अपील फेटाळली कारण या अपीलमध्ये जोश जास्त होता. आत्मविश्वास कमी होता. पंचांनी जाणलंय. समीकरण बदलतोय. बॉल शिल्लक आहेत 21 आणि जिंकण्यासाठी 51 धावांची भली मोठी गरज आहे. कुणाल तयार होतोय. हो इथे मात्र पंचांकडे जोरदार अपील. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल. टोटल धावसंख्या धावफलकावर 2 धावा.
अजूनही 50 धावांची भली मोठी गरज आहे. बॉल शिल्लक आहेत टोटल 20 बॉल, 50 धाव्यांची गरज. काटेकी टक्कर. कोण जिंकणार हा सामना, कोण अंतिम आज सामना खेळण्यास सज्ज होणार. अनिरुद्ध क्षमता आहे, गुणवत्ता आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा हा खेळाडू आहे. हो, चांगला बॉल खेळून काढलाय, पण इथे मात्र झेल पकडलाय. फलंदाज बॅक टू द डगआउट. पहिला मोरा गारद झालाय. अनिरुद्ध एक गोल्डन विकेट्स मिळवले कुणाल यांनी. सन्माननीय आदरणीय भोकवाडा गावचे कार्यसम्राट गिरीश शेठ सासे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो आपलं सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज प्रणय पाठारे. थोडंसं प्रेशर, पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय तो लाडवली संघाने. बॅटिंग करताना आणि बॉलिंग करताना टॉस जिंकला होता खाणे आंबिवली संघाने. धावाचे तब्बल 51 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट पेलवताना थोडी दमछाक पाहायला मिळते दुसऱ्या सत्रामध्ये ती खाणे आंबिवली संघाची. लॉंग ऑन, मिड विकेट बाउंड्री, डिबेस्ट ट्रॅक कव्हर, चांगलं शेत सजवलंय. हा, पंचांकडे जोरदार अपील. लेग बाईच पंचांनी घोषित केले. व्यावसायिक पंच अविनाश शंकर पारंगे यांचं देखील मनपूर्वक स्वागत असणार आहे. शेवटचा बॉल होता, शेवटचा बॉल लेग बाईज. एकूण धावसंख्या टोटल बॉल शिल्लक आहेत 18 आणि 49 धावांची भली मोठी गरज आहे. आता फलंदाज प्रणय पाठारे आणि एकनाथ खाने यांना आक्रमण चढवावं लागेल गोलंदाजावर. थोडंसं अडचणीत सापडलाय धावांचं पाठलाग करताना खाणे आंबिवली संघ. असं वाटलं होतं खाणे आंबिवली संघ आज अंतिम फेरी गाठणार, अजूनही वेळ गेली नाही. बॉल शिल्लक आहेत 18 आणि 49 धावांची अजूनही भली मोठी गरज आहे. व्यासपीठावर पाहुण्यांची मांदी आली आहे. सर्वांचं आम्ही करतो मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थाने आजचा हा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसातील हे अतिमहत्त्वाचे सामने आपल्या समोर आहेत. आपण सामना पाहू शकाल. लाडवली यांच्या अगेन्स्ट खेळतो खाणे आंबिवली संघाने बॉलिंग करताना धावा दिल्या 51 आणि आता 52 धावा त्यांना जमवायच्या आहेत. पण अशा वेळी लाडवली संघाचा गोलंदाज चांगला गोलंदाज करतो कुणाल कार्लेकर. अतिशय भेदक मारा केला. वाखणने जोगी गोलंदाजी केली, टप्प्यावर नियंत्रण ठेवलं, व्हेरिएशन दाखवलं आणि धावसंख्या रोखण्यात पूर्णपणे यश प्राप्त केलं. एकूण धावसंख्या धावप्रकारे 1/3. आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत 18 आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. आणि बॉलिंग मार्क येतो रोहन. हो, चांगला बॉल खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या बाहेर येतोय. माइटी हिट सिक्स. हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो, हार चाहे जिंदगी में सब कुछ मगर जीतने की उम्मीद जिंदा रखो, हे दाखवून दिले फलंदाज प्रणय. प्रणय यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. पहिल्याच बॉलवर बॉल पाठवलाय. बाउंड्रीच्या बाहेर येतोय षटकार. समीकरण पाहिजे झालं तर बॉल शिल्लक आहेत 17 आणि जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची भली मोठी गरज आहे. का टिकीट टक्कर, बिग फाईट मॅच, हाय व्होल्टेज मॅच पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ, काय बॉलिंग, अफलातून बॉलिंग. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल होता, मारण्याचा प्रयत्न केला, बीट झालाय प्रणय. समीकरण 16 बॉल 43 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रोहन राईट हँड राऊंड मारा करतोय, ओव्हर द मारा करतोय. ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न, बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्रीच्या दरम्यान. एक धाव पूर्ण एका धावेच्या वतीने. टोटल धावसंख्या धावपळ करत ती 10 for 1 विकेट लॉस खाणे आंबिवली. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 15 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 42 धाव्यांची. न्यू बॅटर तयार. हा बॉल पुन्हा एकदा ऑफ, लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. एक धाव पूर्ण. केतन बॉल अडवणार, उचलणार, फेकणार, तत्पूर्वी सिंगल.
सिंगलनी टोटल 11 धावा धावफलकावर. आता समीकरण पाहिजे झालं 14 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 41 धावांची भली मोठी गरज आहे. ती खाणे आंबिवली संघाला लाडविली विरुद्ध खेळताना. क्षेत्ररक्षण व्यूहरचना जर पाहिली तर सर्व आता जे फिल्डर्स आहेत त्यांनी आता सीमेचा ताबा घेतलेला आहे. गोलंदाज तयार, राईट हँड उर्द मारा. हो, चांगला फटका आहे, कॅचिंगचा कॉल आणि ते कॅच पकडले. फलंदाज बॅक टू द डगआउट. थोडा अडचणीत सापडले. धाबांचं पाठलाग करताना 52 धाबांचं पाठलाग करायचं होतं. त्याकडे धाबा आहेत त्या टोटल 11 धावा धावफलकावर. थोडासा अडचणीत सापडलाय आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 13 रन जिंकण्यासाठी गरज आहे ती 41 धावांची. काटेकी टक्कर, वीक फाईट मॅच. न्यू बॅटर दत्ता खाणे. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे, बऱ्याच मोठ्या मॅच खेळल्यात, भरपूर अनुभव आहे, पण इथे मात्र गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 13, जिंकण्यासाठी 41 धावा. आता आक्रमण चढवावं लागेल तो खाणे आंबिवली संघाच्या फलंदाजांना. रोहन तयार, राईट हँड ओव्हर द मारा करतो कॅमेरा इंचच्या बाजूने. स्ट्राईक दत्ता खाणे, न्यू बॅटर तयार. जोरदार पंचांकडे अपील. डॉट बॉल येतोय, कुठली धाव मिळत नाहीये. धावसंख्या स्थिर असणारी. धावसंख्या टोटल 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकं धावा, टोटल 11 धावा. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि आवश्यकता आहे जिंकण्यासाठी ते 41 धावांची. म्हणजे प्रत्येक रिव्ह्यू घेतलाय, प्रत्येक षटकामध्ये 20.5 ची सरासरी राखावी लागेल ती खाणे आंबिवली संघाला. पंचांकडे जाऊया आपण. तिसरे पंच निर्णय योग्य देतील. अतिशय मोठी मॅच आहे. वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषक 2025चा हा पर्व आणि व्यासपीठावर प्रमुख अतिथींची मांद्याली आलेली आहे. त्यांचं देखील करतो आम्ही सहर्ष स्वागत. नो डाऊट. केतन कालेकर बॉलिंग मार्कर तयार. 12 बॉल 41 धावा. प्रत्येक ओव्हर्समध्ये आता 20 तरी धावा ठोकाव्या लागतील. केतन कालेकर आजचा हिरो आहे, ज्यांनी 25 धावांची धुव्वाधार खेळी केली आज. 1 षटकार 2 चौकार. हो, चांगला बॉल, फसवा बॉल, स्लो डिलिव्हरी होती. 1 धाव पूर्ण. शॉर्ट स्क्वेअरला अडतोय, बॉल फेकणार, उचलणार, तोपर्यंत सिंगलनी टोटल धावसंख्या धावफलकावर आहे ती एकूण 12. आता समीकरण पाहायचं झालं तर 11 बॉल आणि 40 धाब्यांची भली मोठी गरज आहे ती खाणे आंबिवली संघाला. आता खाणे आंबिवली संघाचे जे पाठरके असतील थोडेसे आता टेन्शनमध्ये आहेत, पण इथे लाडवी संघाचे जे पाठरके आहेत जे बसले आहेत पॅन्डलमध्ये ते थोडे खुश असणार आहेत, कारण सामना झुकतोय तो लाडवीच्या बाजूने. अजूनही वेळ गेली नाहीये. 11 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे 40 धाब्यांची. फुलटॉस बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, कॅचिंगचा कॉल आणि एक कॅच पकडलाय. फलंदाज बॅक टू द डगआउट. स्क्वेअर रेगला झेल पकडलाय पार्थी आणि ते फलंदाज बाद झालाय. पूर्णपणे बॅकफुटवर गेला, अडचणीत सापडलाय. धावा जमवताना 24 बॉल 52 धावांचा पाठलाग करत असताना धावा त्या टोटल फक्त 12 धावा. अजूनही बॉल शिल्लक आहेत 10 आणि जिंकण्यासाठी 40 धाव्यांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉलवर तुम्हाला चौकार मारावा लागेल. थोडं अडचणीत सापडले धावांचं पाठलाग करताना खाणे आंबिवली संघ. काटेकी टक्कर, बिग फाईट मॅच. आजचा शेवटचा दिवस. कोण अंतिम फेरी गाठणार, कोण ट्रॉफी जिंकणार, लक्ष लागलंय तमाम क्रिकेट प्रेमींचं. जाऊया मैदानावर, ऐतिहासिक मैदानावर. बॉल शिल्लक आहेत 10, जिंकण्यासाठी 40 धाव्यांची भली मोठी गरज आहे. सूरज पुजारी तयार. हा क्लिंग बोल्ड. केतन कालेकरचा आजचा दिवस आहे. बॅटिंग करताना 2 चौकार 1 षटकार 25 धावांची धुव्वाधार खेळली आणि इथे मात्र सलगचे 2 विकेट्स. संकेत खानेकर न्यू बॅटर मैदानात जातोय. 9 बॉल 40 धावांची अजूनही गरज आहे.
ऑन हॅट्रिक असणार आहे. बघू आता, पाहू हॅट्रिक होणार का आजच्या दिवसात. केतन कालेकर टेनिस क्रिकेट विश्वातील लाडोली संघाचा मोठा खेळाडू आहे, ज्याच्या नावाने संघ गणला जातो, ओळखला जातो. केतन कालेकर चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 9. जिंकण्यासाठी गरज आहे 40 धाव्यांची. संकेत तयार. फुलटाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न. हॅट्रिक होणार का? कॅच इटचा कॉल आणि हा कॅच पकडलाय. फलंदाज बॅक टू द डगआउट. आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक साधले केतन कालेकर, मॅन फ्रॉम लाडीवली. काय क्रिकेट पाहायला मिळाला. क्रिकेटचा थरार पाहू शकाल या मैदानावर. का टिकी टक्कर, बिग फाईट मॅच. लाडोली संघाने आपले इरादे स्पष्ट केलेत. अंतिम फेरी गाठायची आणि आज हा चषक उचलायचा. पण इथे मात्र अजूनही वेळ गेली नाहीये. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 8 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 40 धाव्यांची. न्यू बॅटर कस्तुब खाणे. पाच बाद 12 अशी अवस्था पाहायला मिळते मैदानात. प्रत्येक पाठोपाठ विकेट्स जाते. धावा जमवायच्या त्या 24 बॉल 52 हे टार्गेट पेलवताना मात्र खाणे आंबिवली संघाची आता अवस्था पाहू शकाल. पण 5 बाद 12 अशी अवस्था पाहायला मिळते. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 8 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 40 धाव्यांची. न्यू बॅटर कस्तुब मैदानात. कस्तुब खाणे. केतन कालेकर पुण्यात राईट हँड उर्दमारा करतोय. हो, चांगला बॉल मारण्याचा प्रयत्न केला, थोडा फसवा बॉल होता. इथे मात्र बॉल येतोय डॉट. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 5 बाद 12. आता जिंकण्यासाठी 7 बॉल आणि 40 धाव्यांची भली मोठी गरज आहे. फिल्डिंग व्यूहरचना लॉंग ऑन, मिड विकेट बाउंड्री. इथे मात्र पंचांकडे जोरदार अपील. पुन्हा एकदा बॉल येतोय डॉट. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 40 धाव्यांची भली मोठी गरज आहे. भार्गव ठोंबरे हातनोली उत्कृष्ट स्कोरर आहेत. आमच्यापर्यंत लॅपटॉप प्रमाणे माहिती पुरवतात. त्यांचं देखील आम्ही करतो मनपूर्वक स्वागत. 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व कर्मचारी यांचं देखील आम्ही करतो स्वागत. आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं डीजे मास्टर, तुमचं देखील असणार सहर्ष स्वागत. तर जाऊया मैदानावर. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6. जिंकण्यासाठी गरज आहे 40 धाव्यांची. सांघिक खेळ पाहू शकाल आपण लाडोली संघाचा. लाडोली संघाचे सर्व खेळाडू सांघिक खेळ खेळतात, प्रत्येकाच्या खांद्यावर जोखीम स्वीकारतात. आणि हा खेळच असा आहे क्रिकेटचा की प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि याचं उत्तर आहे, आपलं उत्तर मिळेल शोधून, की आज हा सामना खेळताना पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय तो लाडोली संघाने. आमचे भार्गव आहेत ते उत्कृष्ट स्कोरर आहेत. BSc मॅथ्समधून ते फर्स्ट क्लास आहेत. त्यांचं देखील आम्ही करतो मनपूर्वक स्वागत. न्यू बॅटर मैदानात येतोय राकेश बॉलर राकेश महामणकर. राकेश महामणकर तयार. लाडोली संघाचा एक आक्रमक गोलंदाज आहे. व पहिलाच बॉल अप्रतिम फटका. बॉल जाईल सीमा रेषेबाहेर. येतोय उतुंग माइटी हिट 6. हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हर चाहे जिंदगी में सब कुछ मगर जीतने की उम्मीद जिंदा रखो. जरी आपण खेळत असलो 40 धावांची गरज असली तरी आशा पल्लवित करतोय तो फलंदाज. पुन्हा एकदा तयार. अक्रॉस लाईन, व्हॉट शॉट. बॉल जाईल सीमा रेषेजवळ. पाहायचं 85 4 धावेसाठी. अनदर 4 रन्स. 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 30 धाव्यांची भली मोठी गरज आहे. बघा, टाटा मोटर्समध्ये पिंपरी चिंचवडमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांचं देखील आम्ही करतो मनपूर्वक स्वागत. भागवत साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. हा बॉल मारण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल येतोय. 3 बॉल आणि 30 धावा. फक्त औपचारिकता बाकी आहे. पण हा बॅट्समन जो आहे कस्तुब खाणे एकनाथ खाणे चांगली फलंदाजी करतोय. बॉल जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. लॉंग ऑनला अडवणार, उचलणार, फेकणार. तत्पूर्वी एक धाव सहज पूर्ण करतोय. एका धावेच्या वतीने टोटल धावसंख्या धावफलकार 23 धावा. आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत 2 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ते 29 धाव्यांची. बॅकवर्ड शॉट लेगला आहे फिल्डर्स. कुठली धाव मिळत नाहीये. शेवटचा बॉल असणार आहे.
गोलंदाज तयार. शेवटचा बॉल थोडासा फुलटच बॉल मारण्याचा प्रयत्न केला. या सामन्यात हिरो ठरलाय, मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करताना 25 धावा, 1 षटकार, 2 चौकार आणि बॉलिंग करताना आज हॅट्रिक केली, 3 विकेट्स घेतल्या. तो मॅन ऑफ द मॅचचा मार्केट ठरलाय. लाडोली संघाचा हुकमी एक्का, टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात चांगला खेळाडू केतन कालेकर.